महाराष्ट्राचा महापर्यटन उत्सव गेल्या 3 दिवसापासून महाबळेश्वर इथे सुरू आहे। त्या उत्सवाच्या समारोप प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब, नामदार श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले साहेब, उपस्थित असलेले नामदार जयकुमार रावल साहेब, मकरंदाबा पाटील साहेब, ज्या विभागाचा कार्यक्रम आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मित्र नामदार शंभूराजे देसाई, त्याचबरोबर उपस्थित असलेले अतुलबाबा भोसले, सचिन पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलजी कदम, त्याचबरोबर पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सूर्यवंशी साहेब, जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व स्थानिक पदाधिकारी आणि नेते, विशेष उपस्थिती असलेले जपानचे काउन्सिलेट जनरल, या उत्सवामध्ये सहभागी झालेले सर्व पर्यटक, स्थानिक नागरिक, माध्यमांचे सर्व प्रतिनिधी, खरं तर आजचा हा जो काही महापर्यटन उत्सव होत आहे, या महापर्यटन उत्सवाच्या निमित्तानं विभागाचे मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये जे सांगितलं की आपण अशा पद्धतीचा महाराष्ट्रभर प्रयोग करणार आहोत, त्याच्यातला पश्चिम महाराष्ट्राचा हा पहिला कार्यक्रम आणि तोही महाबळेश्वरमध्ये होतोय। खरं तर महाबळेश्वरचं आकर्षण हे महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला आहे आणि महाराष्ट्रातली जनता, कोणालाही वाटलं जरा उन्हाळा सुरू झाला म्हटलं की महाबळेश्वरकडे आपल्याला जावंसं वाटतं, महाबळेश्वरमध्ये थांबावंसं वाटतं। मी देखील आज येत असताना महाबळेश्वरमध्ये आलो, आता आमच्या भागातून आलो, पण महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर टेम्परेचर अतिशय कमी होतं आणि म्हणून महाबळेश्वरचं आकर्षण हे सगळ्यांनाच आहे। माननीय शंभूराजे देसाई मंत्री आहेत, आपण खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा करत असताना पहिल्याच प्रयोगामध्ये एवढं मोठं आपल्याला समर्थन लाभलंय, एवढा मोठा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिलाय। याला आपले दूरदृष्टिकोन आणि संकल्पनाला निश्चित स्वरूपामध्ये दाद दिली पाहिजे आणि ही दाद देत असताना पुढच्या वर्षी ज्यावेळेस हा मेळावा होईल, महापर्यटन उत्सव होईल, त्यावेळेस मात्र याचा व्यापक दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्रातली पर्यटक कशा पद्धतीने येतील याच्यावर देखील आपण गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे। खरं तर वास्तविक पाहता आपण कोणताही विभाग सांभाळला की त्याला एक वेगळी कलाटणी देता, वेगळ्या नजरेतून पाहता, ही आपली सातत्याने भूमिका राहिलेली आहे। त्यामुळे पर्यटन विभागाचा मी देखील काही काळ देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांचा मी राज्यमंत्री होतो या खात्याचा, पण आपण ज्या संदर्भामध्ये भाष्य करत असताना सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातील आणि देशातीलच ज्या संकल्पना आपण पर्यटन विभागाच्या माध्यमातून, महापर्यटनाच्या माध्यमातून अंगीकृत करून त्याला प्रोत्साहन देण्याची योजना आखली, पण मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये पर्यटन मंत्री होतो। साहेबांनी मला सांगितलं की तू पर्यटन विभागाचा आता वाटप झालं नाही तरी स्वतंत्र कारभार तुझ्याकडे आहे, त्यामुळे संपूर्ण मी जगामध्ये या पर्यटनाच्या संदर्भामध्ये फिरायला गेलो, सगळे कार्यक्रम अटेंड केले। माझी आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्रातील आणि देशातील जो पर्यटन विभागाला आपण प्रोत्साहन देतात
त्याचबरोबर आपला आज संदेश जपानपर्यंत गेलेला आहे. कॉन्सुलेट जनरल इथे उपस्थित आहेत. त्यामुळं याचा विस्तार देखील आपण चांगल्या पद्धतीनं केला पाहिजे. आणि मला माहित आहे की आपल्याला बाहेरच्या देशात जायला आवडत नाही, पण तुम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी हा खास करून विभाग दिलेला आहे. त्यामुळे या खास विभागाचा विस्तार आपल्या हातून व्हावा यासाठी मात्र आपण बाहेरच्या देशात जायला माझ्याकडे जरा लक्ष द्या. आपण त्याशिवाय तुम्हाला व्हिसा मिळणार नाही शंभूराजे देसाई. त्यामुळं दोन्ही नेतृत्वांनी आपल्याला ही जबाबदारी दिलेली आहे. ही जबाबदारी दिली असल्या कारणानं आपल्याला आता बाहेरच्या देशात देखील जावं लागेल. तिथला पर्यटन देखील आपल्याला इथं आणावं लागेल आणि त्याची व्यापक दृष्टिकोन देखील ठेवावी लागेल. शेवटी महाबळेश्वर मधली आणि साताऱ्यामधलीच लोक जर या उत्सवात सामील झाली, सहभागी झाली आणि त्यांना नवनवीन काही जर बघायला मिळालं नाही तर मग ते योग्य होणार नाही. आपल्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामधील आणि जगामधील पर्यटनाला ज्याचं आकर्षण आहे ते आकर्षण आणण्यामध्ये सुद्धा आपण कुठेही कमी पडणार नाही त्याची मला खात्री आहे. आणि निश्चित स्वरूपामध्ये राज्याचं नेतृत्व फडणवीस साहेब इथं उपस्थित आहेत, उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत. त्यामुळं दुसरी कशाची काळजी करू नका. आणि म्हणून खऱ्या अर्थानं असा हा महोत्सव आपण भरवलेला आहे. त्यामुळे कोणाची कसली काही अडचण झाली नाही. बारकाईने सर्व लक्ष दिलेलं आहे. आणि म्हणून हे लक्ष देत असताना आपण पर्यटकांना इथं एकत्र करत असताना माझी आपल्याला आणखी एक सूचना आहे. शेवटी आपण या उत्सवाला महाबळेश्वरचं सगळ्यांना आकर्षण आहे. विधिमंडळाला देखील कधीतरी निमंत्रण इथं द्यावं आणि विधिमंडळाच्या सदस्यांना देखील इथं उपस्थित राहण्यासाठी सांगावं. उद्योग विभाग आपल्या कानात बोलतोय, काही अडचण असेल तर ते पुरवठा करतील. त्यामुळं तुम्ही सारखं सारखं मकरंदाबाला काही विचारू नका. मध्ये उद्योग विभाग बसले त्यांना थोडंफार विचारा. त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये अशा एका चांगल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आम्हाला देखील उपस्थित राहण्याची आपण संधी दिली. आणि म्हणून नेहमीच निश्चित हा महापर्यटन उत्सव आपल्या नेतृत्वामध्ये आपल्या खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या संकल्पनेतून अजून महाराष्ट्रामध्ये चांगले कार्यक्रम घडतील आणि चांगल्या पद्धतीचे पर्यटन आपल्या या महाराष्ट्रामध्ये निश्चित स्वरूपामध्ये येईल अशा प्रकारची अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करत आपल्या या महापर्यटन उत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.